ओम नमो ज्ञानेश्वर. ओम नमो ज्ञानेश्वर. ओम नमो ज्ञानेश्वर. ओम नमो ज्ञानेश्वर. ओम नमो ज्ञान. टाळ्या वाजवा एकदा भजनी मंडळीसाठी. मस्त. ठरल्याप्रमाणे आपली लाईन बी गेलेली आहे. त्याच्यामुळे काय ताण घ्यायचं काम नाही, कारण की लाईन कशामुळे जाते हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे. माझ्या नशिबाचा तो भाग एक. हो, 8वा माझा काय गुरु काय संपला नाही अजून. सुद्धा महाराजांनी सांगितलेलं म्हणजे 8वा गुरु येतो तुमच्या कीर्तनात लाईन जाणार म्हणजे जाणार. जनरेटर लावलं तरी बंद पडणार. हो हो. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी. काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया यवंत प्रविश मम वाच मिमां प्रसुप्तां संजीव यत्यखिल शक्तिधर सुधामनाम. अन्यांश्च हस्तचरण शरणत्व गादीन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवेरू. रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणाशी अर्पितो सदैव माझी काया. जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकोबरा यांचा 4 चरणाचा अभंग असून जगद्गुरु तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून आपल्या अंतकरणातील मागणी साधू संतांच्या चरणाजवळ मागतात. आपल्या मर्यादित वेळेमध्ये या अभंगावर चिंतन आपण करण्याचा प्रयत्न करू. उपस्थित सेवेकरता गुणीजन टाळकरी मंडळी व आपल्या भागातील सगळे विद्वज्जन अशा प्रकारचे या ठिकाणी मेळविली मांदी वैष्णवाची आपल्या सगळ्या परिसरातील हे रत्न या ठिकाणी आज कीर्तनाला उपस्थित आहेत. सगळी महाराज मंडळी आहे. आपणही उपस्थित सगळे श्रोते मंडळी टाळकरी मंडळी मृदंगाचार्य महाराज. आज तुम्ही ड्युटीवर नाहीत काय करू. ड्युटीवर नसल्यामुळं थोडस, पण ड्युटीवर असू का नसू पण आपली वर्दी अंगावर पाहिजेत ना. वर्दी जर नसेल तर ओळखीन कोण होय. हो, वर्दी पाहिजेत महाराज. वर्दी जर असेल ना तर आपल्या काही जर अडचण आली तर 100% ती सुटल्या जाते. म्हणून आता झालं तर झालं. आता विष्णू महाराज एकूण वर्दीवर नाहीत. आपण वारकरी येत आणि वारकऱ्यानं याचा धरीन अभिमान. आणि शेतात गेल्यावर मग ठेवायचे अंडर ते नाईट पॅन्टी जमते शेतात. असो काय हरकत नाही. जे असेल ते उपस्थित सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. मस्तक हे पायावरी मस्तक मस्तक हे पायावरी हो हो हो. मस्तक हे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकोबराय साधू संतांच्या बद्दल शरणागती पत्करत असताना साधू संतांच्या चरणाजवळ आपल्या अंतकरणातील मागणी व्यक्त करतात. विठ्ठला विठ्ठला अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा, आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या परिसराचं वैभव, परिसराचं रत्न, ज्यांनी आपला संपूर्ण जीवन भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण केलं. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. अशा अंतकरणाची ज्यांची विशाल अवस्था होती, महाराज म्हणतात भगवान परमात्मा 12व्या अध्यायामध्ये व्यक्त करता साधू संतांचे लक्षण. अनपेक्ष सुचिरदक्ष सर्वारंभ परित्यागी यौमत भक्त समेप्रिय. महाराज सांगतात की जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही विधावा सुखाशी चढावा जयाचे असणे. असं ज्यांचं अंतकरण माऊलीच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर कोणत्याही प्रकारची अपेक्षा त्यांच्या जीवनामध्ये नव्हती. अनपेक्ष सुचिरदक्ष
अशा प्रकारचं ज्यांचं जीवन आपल्या गावामध्ये ज्यांनी परमार्थ वाढवला, नवे नवे परिसरामध्येही वारकरी संप्रदायाची सेवा केली. काल माऊली महाराज आमच्या दत्ता महाराजाला मी विचारलं बाळाभाऊ बद्दल. त्यांनी डोळ्याला धारा आणल्या. म्हणजे खऱ्या अर्थानं बाळाभाऊंचं जीवन म्हणजे तुमच्या आमच्या करता एक प्रेरणा होती. परमार्थ आपण कसा केला पाहिजे, परमार्थाची वाटचाल कशा प्रकारची असली पाहिजे. कधी त्यांना मानाची अपेक्षा झाली नाही. जयाचे मन सोडून गेले मोह आणि मान. महाराज म्हणतात निर्माण मोहा जित संग दोषा. मोह टाकून दिला आणि संग दोष त्यांनी जिंकले आपल्या अंतःकरणामध्ये. काकडा पाठ हरिपाठ पाठ विचार जर केला तर त्यांना दृष्टी नव्हती असं म्हणतात. पण लौकिक अर्थात जरी त्यांना दृष्टी नसली तरी सूरदासांची जशी अवस्था होती तशा प्रकारचं त्यांचं जीवन होतं. तुम्हाला आम्हाला पाहण्याची त्यांना दृष्टी नसेल पण भगवान परमात्म्याला बघण्याची त्यांच्या अंतःकरणामध्ये दृष्टी होती. आणि हे जीवन त्यांचं खऱ्या अर्थानं साधू जीवन आहे. त्यांच्या परमार्थाकडे बघितल्याच्या नंतर आज आम्ही कुठं आहोत याचा विचार जर केला तर त्यांचं जीवन म्हणजे महाराज म्हणतात की अतिउच्च शिखरावर पोहोचलेलं जीवन होतं. तुम्ही आम्ही एका खोल दरीमध्ये आहोत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संतांचं जीवन आणि आमचं जीवन याच्यामध्ये फरक आहे. दह्यामध्ये दोन गोष्टी आहेत पण दोन गोष्टी जरी असल्या तरी एकाच किमतीमध्ये त्या दोन्ही गोष्टी मागता येत नाही. दह्याची अंगी निघे काकलोनी एका मोले दोन्ही मागून पृथ्वीच्या पोटी हिरा आणि गारगोटी दोहीची संसाटी करू नये. तसं त्यांचं जीवन आणि आमचं जीवन याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. महाराज म्हणतात तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहीशी समान भजू नये. त्यांच्या जीवनाचा परमार्थ आपण बघितला. या मंडळीला कधी स्वतःचा मान वाढावा, स्वतःचं नाव व्हावं असं कधीच वाटलं नाही. आज आपण पत्रिकामध्ये आपले नाव कसे पाहिजेत हे आपण सांगायलो की आमचं नाव असं टाका. ह भ प पु प काय जे असतील त्या पदवी आपण लावण्याचा प्रयत्न करायला. सम्राट पदवी, बादशहा पदवी. आता बादशहा पदवी जर पत्रिकेत यायली म्हणले आता बादशाह कुठं असते हे काय सांगायची गरज नाही आपल्या सगळ्यांना. बादशाह कुठं असते होय रामायणाचारी. तुम्हाला दुसरी कोणती तरी पदवी वाटतं काहीतरी भक्त. राम भक्त. राम भक्त बी येतं, राम भक्त बी आपल्या कीर्तनाला आले. बादशाह दुसरीकडे असते पण बादशाह विनोदाचा बादशाह, आवाजाचा बादशाह असो पण त्यांच्या जीवनामध्ये कधी या गोष्टी स्पर्श सुद्धा केले नाहीत. आपल्या 12 गावच्या ग्रुपमध्ये अनेक महान महात्मे होऊन गेले. अवधूत गुरुजी जगद्गुरु तुकोबारायच्या जर भूमिकेमध्ये असतील तर ही सगळी मंडळी महाराज 14 टाळकऱ्याच्या रूपामध्ये आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराजांनी सांगितलं की आपल्या ग्रुपला जवळपास 70-80 वर्षातून अधिक काल झाला आणि तो त्या ग्रुप मधली सेवा आज आपला जो परमार्थ आहे महाराज, आज आपलं जर वटवृक्षाच्या रूपामध्ये आज आपण आहोत तर त्यावेळेला त्यांनी इवलेसे रूप लाविले द्वारे दयाचा वेलो केला गगनावरी. आम्हाला आज कोण ओळखीला असतं. त्यांनी जवळ धरलं, त्यांनी आम्हाला या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये आणलं, त्यांनी आम्हाला अधिकार दिला. स्वतः पायी गेले. या परिसरामध्ये फिरत असताना ही सर्व मंडळी तर कमी राहू द्या, इतक्याला जरी आवाज आला तर मस्त होईल कारण की आपल्याला टायमाचंही बंधन आहे. पण मला तरी वाटतंय आता एवढी गुणीजन मंडळी असल्यावर टायमामध्ये आवरण असं सांगतात नाही जातं. थोडं 10-5 मिनिटं वाढू द्या. वाढत आज काय एरी बी आज आवतन उद्या आज एरी खांद मळ नाही त्याच्यामुळे काय ताण घ्यायचा नाही. विठ्ठल आणि अशी सगळी गुणीजन मंडळी एकाच कीर्तनाला कुठं पाहण्याचं असं कमी प्रमाणामध्ये आणि आज तो योग आपण सगळ्यांनी जमून आलेला आहे. अशा प्रकारचा हा योग आहे त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं. पुण्यस्मरण म्हणजे काय तर महाराज म्हणतात हो जमला आता
आजच्या कीर्तनात हेच बादशाह आहेत, मग काय सांग. स्मरणानं आपल्याला पुण्य लागतंय. पुण्य स्मरण म्हणजे काय? ज्यांच्या स्मरणानं आपल्याला पुण्य लागतंय त्याचंच पुण्य स्मरण होते. महाराज म्हणतात पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. ज्यांचं स्मरण केल्यावर आपल्याला पुण्य लागतंय असे महान महात्मे. आणि दुसराही योग आपल्या या ठिकाणी आहे. दत्तराम महाराजांनी सांगितलं की 12 वर्ष झाले आपल्या इथं गाथा पारायण चालू आहे. ही तपपूर्तीच म्हणावी लागेल. आणि आज त्या गाथा पारायणाचा सांगता समारोह आहे. आपण जी जगद्गुरु तुकोबरायच्या वाङ्मयाची सेवा केलेली आहे, जीवनामध्ये ही सेवा अत्यंत महत्वाची आहे. जगद्गुरु तुकोबरायचं वाङ्मय म्हणजे 5वा वेद आहे. त्यांच्या वाङ्मयाचं आपल्या माध्यमातून सेवा होत आहे. ही खऱ्या अर्थानं खूप आनंदाची गोष्ट आहे. तुकाराम महाराजांनी आपलं सगळं जीवन त्या गाथ्याकरता अर्पण केलं. जया भंग नाही अशा त्या अभंगा रचवणी सदा गायले पांडुरंगा. जयाची लीला या त्रिलोकी आगादू मना वंदितो चितो श्री तुकाराम साधू. जो कधीच भंग पावत नाही त्याला म्हणायचं अभंग. तुकाराम दोनाम एक अंग. सुभाषितकार सांगतात 2 नाव आहेत म्हणले राम. एक राम त्रेतायुगामध्ये झाला आणि एक तुकाराम कलियुगामध्ये झाले. तुकाराम 2 नाव जरी 2 असले तरी अंग मात्र एकच आहे. पण त्या त्रेतायुगातील रामाने जो सेतू केला तो भंग पावला. पण आमच्या जगद्गुरु तुकोबरायचा सेतू म्हणजे अभंग आहे. तुकाराम दोनाम एकांग उनका सेतू भंग गया इनका सेतू अभंग. अशा प्रकारचं वाङ्मय म्हणजे अभंग रूपी गाथा. आणि या गाथेची आपण एका महिन्यामध्ये मागच्या सेवा केली. त्याचा आज सांगता समारोह केले या ठिकाणी होत आहे. आणि मागणी पर अभंग म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांनी जी मागणी केली संतांच्या चरणी तीच मागणी आपण जगद्गुरु तुकोबरायच्या चरणी करू. आज आम्ही वाङ्मयाची सेवा केली. हो, तुम्हाला जे वाटतंय ते आमचं चांगलं करा. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी. ही जगद्गुरु तुकोबरायाने साधू संतांच्या चरणी मागणी केलेली आहे. अभंगाचा जर भाव बघितला आपण तर सुरुवात अत्यंत विलक्षण आहे अभंगाची. आता तुम्ही आता या शब्दानं महाराज या शब्दाची अभंगाची सुरुवात करतात. संत वाङ्मय विचारपूर्वक निर्माण केलेले महाराजांनी. आता या शब्दाचा अर्थ म्हणजे काय? अथ पासून आताची निर्मिती झाली. संस्कृत भाषेमध्ये अथ आणि मराठीमध्ये आता. आता म्हणजे कधी तर आपण सुरुवातीला काय म्हणतो आता 10 वाजले आता काय करा सुरू करा. पाऊस चांगला पडला आता काय करा. म्हणजे आता हा शब्द सुरुवातीच्या अर्थाने येतो. एक ज्या ठिकाणी सुरुवात आहे त्या ठिकाणी आता हा शब्द येतो. दुसरा क्रमांक महाराजांनी सांगितलं आता शब्द कुठे येतो तर एक विषय संपणं आणि दुसरा प्रारंभ होणं. दुसऱ्या विषयाची सुरुवात होणं. एक संपला दुसरा प्रारंभ झाला तिथे एक महाराज म्हणतात आता ही सुरुवात आली. आता विश्वात्मके देवे मागचा विषय संपला. किंबहुना तुमचे केले. याच्या अगोदरची ओळी जर बघितली आपण तुमचे धर्म कीर्तन हे सिद्धी केले येथ माझे चिवरले पायपण. आम्ही जे ज्ञानेश्वरीचं ते धर्म कीर्तन केलं ते संपलं. आता काय करा. आता आमची जी मागणी आहे ती पूर्ण करा. आता विश्वात्मके दे. म्हणून तिथे एक महाराज म्हणतात आता शब्दाची योजना केलेली आहे. पहिला विषय संपून एखाद्या वेळेला गावामध्ये खूप भांडणं लागलेली असतात. भावामध्ये भांडणं असतात. आपल्याकडे ते प्रकरण येतंय. आपण काय म्हणतो बाबा कशाला भांडणं करायले. काय करा मागचं झालं गेलं सगळं विसरून जा. तुमचे भाऊ तुमचे वडील तंटामुक्तीचे अध्यक्ष होते. तुमच्या घराणं खूप मोठं आहे. तुम्ही काय करा मागच्या झाल्या गोष्टी विसरून जा. आता इथून पुढे काय करा तुम्ही चांगलं वागा. मागचं जाऊ द्या. इथून पुढचा प्रवास जगद्गुरु तुकोबराय एका ठिकाणी आपल्याला म्हणतात आता तरी पुढे हाची उपदेश
जे झालं ते होऊ द्या महाराज म्हणतात. मागच्या आयुष्याकडे पाहू नका, आता चांगल्या प्रकारची सुरुवात करा. आता तरी पुढे हाची उपदेश. आता हा शब्द मागचं झालेलं पाहू नका, मागचा विषय संपला, नवीन विषयाची सुरुवात असेल त्या ठिकाणी एक आता शब्द येतो. तिसरी गोष्ट सांगितली महाराजांना, आता हा शब्द बाकीचे पर्याय संपले, फक्त एकच पर्याय शिल्लक आहे, त्यावेळेला आता हा शब्द येतो. एखाद्या वेळेला आपले 2-3 मित्र असतात, त्या मित्राकडे आपण मागण्या करता जातो पैसे, तेही म्हणतात बाबा आम्ही सुद्धा काय आहे तुझेच मित्र आहेत, त्याच्यामुळे आमच्यापाशी एकही रुपया शिल्लक नाही. त्यावेळेला मात्र तो नेहमीचा जो मित्र मदत करणार त्याच्याकडे जातो आणि म्हणतो बाबा बाकीचे पर्याय सगळे संपले, आता काय कर, तूच मला फक्त एक मदत कर. अनंतर या अर्थानं म्हणजे बाकीचे सगळे संपले, आता एकमेव शिल्लक आहे, त्याच्याकडे महाराज म्हणतात की आता हा शब्द त्या ठिकाणी वापरतो आपण. आता नेमकं आता या शब्दाची उपाययोजना का केली असेल जगद्गुरु तुकोबारायांनी? आपल्याला अभंग सगळ्यांचा पाठ आहे, आपल्या मर्यादित वेळेमध्ये अभंगावर आपण चिंतन करू. पण आता म्हणजे कधी? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बाकीचे पर्याय संपले, आता फक्त संत शिल्लक आहेत. बाकीचे पर्याय कोणते कोणते? तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही सगळीकडे फिरलो, आमचं गोमट व्हावं, गोमटे ते करा माझे. आमचं गोमट करण्याकरता आम्ही संसाराकडेही गेलो, आम्ही जीवाकडेही गेलो, आम्ही देवाकडेही गेलो, पण हे तीनही पर्याय संपून गेले. महाराज म्हणतात तिघांकडेही आमचं गोमट करण्याची शक्ती नाही, तिघांकडेही आमचं गोमट करण्याचं सामर्थ्य नाही, एकमेव पर्याय फक्त शिल्लक आहे म्हणजे संत महात्मे. आम्ही अगोदर संसाराकडेही गेलो, विचार केला तर संसाराकडे महाराज म्हणतात आम्ही संसाराच्या दारात जाऊन उभा राहिलो, आमचं काय करा, गोमट करा. पण महाराज म्हणतात जो निर्माणच झाला नाही तो आमचं काय गोमट करणार आहे? जो कधी निर्माणच झाला नाही तो, कारण की ज्याची निर्मितीच नाही महाराज, तो आमचं काय गोमट करणार आहे? 15व्या अध्यायात 3ऱ्या श्लोकामध्ये भगवान परमात्मानं वर्णन केलं संसाराचं. न रूपमस्य तथोपलभ्यते नांतो न चादेर न च संप्रतिष्ठा मसंग शस्त्री न सुयुग मुलं. महाराज म्हणतात न रूपमस्य तथोपलभ्यते, ज्याला रूप नाही, तथा उपलब्धता म्हणजे ज्याची उपलब्धता नाही, न अंतो ज्याचा म्हणजे अंतही नाही आणि ज्याचा आदिही नाही, न अंतो न चादीर न च संप्रतिष्ठा, ज्याला कधी प्रतिष्ठाही मिळाली, त्याची सुरुवातच झाली नाही. या अभंगावरच्या जर ओव्या बघितल्या महाराज माऊलींच्या, तर संसाराचं मिथ्यात्व पटवून देताना महाराजांना अत्यंत खूप सुंदर अशा प्रकारचे दृष्टांत दिले. गंधर्व दुर्ग काय पाडावे, शशविशान काय मोडावे, होवावे मग तोडावे खपुष्पकी. अर्थ जर विचार केला तर खूप महाराजांनी दृष्टांत दिले या वयामध्ये. गंधर्व दुर्ग काय पाडावे म्हणजे आभाळाचे किल्ले येत. गंधर्व दुर्ग म्हणजे आभाळाचे किल्ले, ढगाचे किल्ले. आता ढगाचे किल्ले पाडण्याकरता एखादा माणूस तलवार जर घेऊन गेला, वाऱ्या सहसा ते महाराज म्हणतात काय होईल, आभराची सावली, त्याचे किल्ले तयारच होत नाहीत, मग मोड. पुन्हा त्याच्या पुढे जाऊन महाराज म्हणतात शशविशान काय मोडावे. शशविशान म्हणजे काय, तर सश्याचे शिंग. पूर्वीचे एक माणसं म्हणतो ना सश्याचे शिंग आपण मोडून आणायला पाहिजे. सश्याचे शिंग मोडण्याची काय गरज आहे? माऊली म्हणतात शशविशान काय मोडावे, होवावे मग तोडावे. अगोदर त्याची निर्मिती होऊ द्या ना, झाल्याच्या नंतर आपण म्हणले ते तोडू. काय खपुष्पकी, आकाशाला पुढे फुलं येत असतात का? याच्याही पुढे जाऊन महाराज म्हणतात कासवीचे तूप किती महाग असो, किती कासवीचं तूप केवढ्या किलो आहे सांगता येईल का कोणाला? कासविनीच्या तुपानं म्हणले आपल्याला जेव घालायचं जर ठरवलं तर कासविनीचं म्हणले कासविनीला दूधच नाही तर तूप कुठून घेता? तसा प्रकारचा हा संसार आहे. महाराज म्हणतात ब्रह्मगिरी हुन्न निघे माझी समुद्री किरण रिगे, मधात जो दिसतो माझी दिसे वाळूगे मृगांबू जैसा. ब्रह्मगिरीहूनही ज्याची निर्मिती झाली नाही, ज्या पाण्याची आता गंगेची निर्मिती ब्रह्मगिरीहून निघाली, गंगा पुढे समुद्राला मिळाली, पण मृग जल नावाची जी नदी आहे महाराज म्हणतात जिचा उगम ब्रह्मगिरीवरही झाला नाही, पुढे समुद्रातही ते प्रवेश केला नाही, फक्त मधात दिसायलेच म्हणले ते मृगजळाचे तळे. माऊली म्हणतात
एखाद्या माणसानं जर ठरवलं आपल्या शेतामध्ये साळी लावायच्यात, केळी लावायच्यात, पण पाणी कुठे आहे? त्याला विचारलं एका जाणकार शेतकऱ्यानं, म्हणले तुमच्या शेतात पाणी आहे का? ते म्हणला पाणी हे, म्हणले फक्त उन्हाळ्यामध्ये दिसते ते पाणी, पावसाळ्यात एक थेंब नाही आमच्या शेतात, पण उन्हाळ्यामध्ये म्हणले मोठं तळ कधी 2-2:30च्या टायमाला म्हणले ते उन्हाळ्यात तळ दिसते. तो म्हणला तू मूर्ख आहे का काय? अरे त्या तळ्यावर पुढे साळी आणि केळी पिकवते का काय? आता माऊली त्याचं सांगायलेत का आपलं सांगायलेत? आपणही उन्हाळ्यातल्या तळ्यावर साळी केळी लावलेत ना महाराज. तसं महाराज म्हणतात जो झालाच नाही, निर्माणच नाही, निद्रेची या भया, महाराज म्हणतात ओखद चेवोची धनंजया. एखाद्या माणसाला स्वप्नामध्ये काय झालेलं आहे? मार लागलेला आहे. स्वप्नात एखाद्याचं डोकं दुखू लागलं, डोकं. आता स्वप्नात डोकं दुखू लागल्यावर गोळी कोणती घ्यावं त्यानं? होय होय मामा, स्वप्नातल्या डोक्या दुख्याला गोळी आहे का एखादी? आता डोकं कोणाचं दुखतंय? ज्याला आहे त्याच दुखत आहे. अर्ध डोकं कोणा दुखत? ज्याचं अर्ध आहे त्याला दुखत आहे. तसं स्वप्नातलं डोकं दुखायलंय, बेजार बेजार बेजार. स्वप्नातलं डोकं मोठमोठ्यानं ओरडू लागला. शेजारीच बायको झोपलेली होती, तिला याच्या टक्कर दुखल्यामुळे तिचं बी टक्कर उठलं ना. ती उठल्याच्या नंतर तिचं टक्कर उठलं, हे आरडू लागलं मोठमोठ्यानं. त्यावेळेला हिनं त्याला जाग केलं, आणि जाग केल्याच्या नंतर मग त्याच्या लक्षात आलं. ती म्हणली नेमकं तुम्हाला आरडाय काय झालं? तो म्हणला डोकं दुखायले. ती म्हणाली डोकं दुखायला तुम्हाला तर तेवढं काय डोक्याचा भाग? ती म्हणू लागली मी काय म्हणत नाही तसं, डोक्याचा भाग नाही म्हणलं, तुम्हाला दुखायचं काही गरजच नाही. ते म्हणला इथं दुखणं गेलं माझं, कुठं दुख लागलं? स्वप्नात दुखलं. आता राहिलं म्हणले. तसं माऊली म्हणतात स्वप्नीची या भया ओखद चेवोची धनंजया. चेव आल्याच्या नंतर त्याचं औषध दुसरं काहीच नाही. तसं तुम्ही आम्ही सगळे काय आहोत? अज्ञानाच्या निद्रेत आहेत महाराज म्हणतात. आणि याला जर जाग करणारे कोण असतील तर ते संतच आहेत. विठ्ठल तशा प्रकारचा महाराज म्हणतात संसार हा कधी निर्माणच झाला नाही. वांझेची या लेखा, त्याच्यात पुढे महाराजांनी ओळी दिली कैची लग्न पत्रिका. वांझेच्या लेखाची लग्न पत्रिका तयार होईल का कधी? तैशी नभी निळे भूमिका केवी कल्पोपा. तशा प्रकारचा महाराज म्हणतात संसार एक झाला होता. सगळ्या संतांचं वाङ्मय संसाराच्या बाबतीमध्ये हेच आहे. नाथ महाराजही भागवतामध्ये वर्णन करतात संसार एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता. पुढे होईल मागुता कदा कल्पांती ही घडेना. झाला प्रपंच आहे परब्रह्म जगद्गुरु तुकोबरा सुद्धा तेच सांगतात आपल्याला. न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म. आपल्याला जो कधी झालाही नाही आणि पुढे होणारही नाही, मधातच तो भासतो. नाही आधी अंती अवसानी येरते माईक. सगळ्याचे प्रमाण एकच आहेत प्रपंचाविषयी. जो कधी झालाच नाही आणि त्याच्याविषयी आपण ममत्व धरलंय, त्याच्याविषयी आपण दृढ भाव धरलाय, त्याच्यात महाराज म्हणतात जे कधी निर्माणच झालं नाही त्याचीच आपल्याला त्या ठिकाणी हवी असे. म्हणून आपण जे दुःख भोगायला होतं, जी वस्तू निर्माण झाली नाही आणि त्याच्याविषयी जर ममत्व धरलं तर ती वस्तू महाराज म्हणतात दुःखाला कारणीभूत असते. याविषयी दृष्टांत बाबाराव महाराज किर्लेकर गोड सांगायचे महाराज. जो म्हणजे निर्माणच झाला नाही त्याच्याविषयी ममत्व भाव धरला. एक माणूस मंठ्याच्या बाजारला गेला म्हैस आणण्याकरता. थोडस रागीट होतं जरा ते. सकाळी सकाळी दीपक महाराज काय झालं, बायकोचे आणि त्याचे कडाक्याचे भांडणं झाले. सकाळी सकाळी यानं सांगितलं चहा कर. बायको म्हणली चहा करते. काळा चहा द्याला तर ठरल्याप्रमाणे तिनं काळा चहा द्याला. दिल्याच्या नंतर ते म्हणला दररोज पाहिलं तू दररोज काळाच चहा आहे. ती म्हणली तुझ्या घरी का म्हशी आहेत का गायी आहेत का काय का तुका कुठाला काय तिस्मार खान आहे हा, असं त्याचं बोलणं होतं बरं का. हे बाबाराव महाराज सांगायचे. आणि रागच आला महाराज. ते म्हणलं आपल्या घरी दूध नाही का? नाही नाही म्हणलं दूधच नाही. ते म्हणलं आत्ता जातो काय कर पाणी टाक. आता ही बी सुगरण होती, हिनं बी गरम गरम, हिला माहित होतं ना हे आणणार नाही म्हणून, पण सगळी सोय करण्याची तिनं तयारी दाखवली. गरम पाणी टाकलं आंघोळीला, आंघोळ केली. महाराज यानं टायल गुंडाळी. याला का हरिपाठ म्हणायचा होता का काकडा घ्यायचा होता. लगेच बाहेर
आणि पुसून तयार. आता जातो म्हणला मंठ्याच्या बाजाराला का कुठं येलदरीला धाडायचा का कुठं येलदरीला शेळ्या आहेत वाटतं बाई नाही इकडं बोरीला बी सध्या बंद आहे बोरीचं मंठ्याला जातो म्हणला आणि मै सांगतो म्हणला 5-10 लिटरची चहा कर म्हणला चहा पिऊस तर महाराजीनं याचा चहा पेनं आणि ही 4-2 शेजारणीकडे. आता शेजारणीकडे भली थपी होती उतरण गाडगेची आपण सगळ्यांनी तो दृष्टांत ऐकलेला आहे. हिनं हायगेज केलं नाही 9-10 गाडगे. ती म्हणली घेऊन जा माझ्या घरात येरी गर्दा व्हायला खूप जा घेऊन फुकटच 9-10 गाडगे दिले महाराज. यानं विचार केला आता हिनं गाडगे नेमके आणले असतील का ह्याला कारण काय असेल यानं विचारायला सुरुवात केली. कपडे घालता घालता म्हणला नेमके गाडगे आणले कशाला. ती म्हणली आता तुम्ही म्हैस आणाय चालले 5 लिटर कमीत कमी गेलं म्हणलं तर किती एका टायमाचं 2 टायमाचं किती व्हाले. अशा गप्पा आपल्याला लय ऐकू वाटतात काय सांगा महाराज नुसत्या गप्पा. त्या ठिकाणी हायगेज केले 10 लिटर धरू म्हणले आपण 10 लिटर दूध म्हणल्याच्या नंतर आता आपण 2च तोंड येतं आपल्याला काय कोणाला द्यायचंय का काय. 10 लिटर दूध आपल्याला थोडंसं पाणी टाकून 12 लिटर तर होतंय. आता 12 लिटर दूध तापवायला गाडगं लागन का नाही. सगळ्यात मोठे जे गाडगं आणले ते 12 लिटर दूध तापवण्याकरता आणले. ठीक आहे म्हणला काय हरकत नाही पण 12 लिटरच्या वर त्याच्यापेक्षा जे लहान आहे ते कशाला आणले. तिनं सांगितलं आता 12 लिटर तप्पीनं आता आमच्या बायाचं म्हणले ते पुन्हा त्याच्यात इरजण घालण्याकरता लागेल ना ते. ठीक आहे म्हणला मग त्याच्यापेक्षा थोडं लहान आहे ते रवी लावायला लागेल का नाही. रवी आपल्याला टाइम कमी आहे फटकन करून टाकायचं सगळं रवी लावण्याकरता. बरं म्हणला त्याच्या पुढचं ती म्हणली लोणी काढण्याकरता. बरं त्याच्यापेक्षा लहान आहे ते ती म्हणली लोण्याचं तूप टाकण्याकरता. पूर्वीचा काळ आहे सगळे गाडगेच होते. बरं म्हणला सगळ्यात जे लहान दिसाय वरी ते 1 लिटरचंच आहे ते बारकं एकदम ते 1 लिटरचं कशा करता आणले. तिनं सांगितलं म्हणली मही गावामध्ये काय आहे बहीण आहे आणि त्या बहिणीला मी सकाळ संध्याकाळ 1 लिटर देत जाईन. आता काय फरक पडायला गेला तर हे म्हणला अजिबात जमणार नाही. तुझ्या बहिणीला माझ्या म्हशीच्या दुधाचा 1 थेंबही जमणार नाही. ती म्हणली कस काय जमणार नाही. ते म्हणला कधी तुझ्या बहिणीच्या नवऱ्याने 1 रुपयाला मला ओळखील नाही. महिंद्रा फायनान्स वाल्याला आधी मग घर दाखल जप्त करायला आणि त्याला दूध द्यायचं अजिबात द्यायचं नाही. ही म्हणली देणार देव म्हणला नाही देणार. ही म्हणली देणार. आता ही बी आडमुठ आणि ते बी आडमुठ दोघंही पती पत्नी म्हणल्यावर का तिथं जोडात जमला महाराज. काय सांगायची कथा. एक आता चलता आलं मदत म्हणून सांगाल. एक जावई दीपक महाराज असा रडू लागला मोठमोठ्यानं. सासऱ्याला फोन केला असा रडायला. सासरे म्हणले शांत व्हा रडायला नेमकं काय झालंय काय सांगू म्हणला मामा. तुम्ही जे मला फळ दिलंय ते इतकं कडू डखे तुम्ही जे माझ्या पदरात फळ बांधले ते कडू डखे म्हणला त्याला काहीच चव नाही. ते म्हणला जावई बापू तुम्ही जे फळ दिलंय का तुमच्या पदरात जे मी फळ टाकलंय त्याचं अख्खं झाड माझ्यापाशी. लक्षात आलं तर बरं होईल. ते फळ ज्या झाडाला लागलंय आता आपले सगळ्याला त्याचा अनुभव आहे. जय हरीचा फोन यावा महाराज. आपण जर घरी असलो तर जय हरी म्हणलं ना इकून फोन येणं आपण जय हरी म्हणणं बस आपण ओळखून घ्यायचं ती रेंज गेलेली. म्हणून आपण जे हरीचा फोन आला तर बाहेर जाऊन बोलायचं बरं का उद्धव महाराज. आणि ते सगळं ते गाडग्याच्या ठिकाणी भांडण चालू आहे. ही म्हणली देणार नाही देव म्हणला द्यायचं. ही म्हणली देणार नाही देव म्हणला द्यायचं नाही. ही म्हणली द्यायचं. असा सगळा महाराज याची बोलाचाली सुरू झाली. टाइम कमी असला म्हणून मारामारी सुरू झाली. मारामारीचं प्रकरण धराधरीवर गेलं. यानं जे महाराज कोठ्याचे फरळ उपशिलं आणि 2 फरळ टाका ना एखादं इकून फरळ कायला दिसेना अजून 2 फरळ टाकले महाराज. शेजारी पाहू लागला एक म्हणला याचे भांडणं नेमके कायमुळे चालले सगळं त्याला माहित होतं. महाराज ते धावत आलं आणि याच्या 2 कानाखाली तसं 2 कानाखाली टाकल्या. ते म्हणला काऊन मारायलास. अरे म्हणला तू मसड 2 घंटे झालं माझ्या गावात चरायली. महा 1 एकर गवती या म्हशीनं पार भुगा करून टाकला. अरे ते म्हणला म्हैसच आणली नाही ना अजून. ते म्हणला म्हैस आणली नाही मग बायकोला काऊन मारायलास. सगळं महाराज हे काय आहे असंच आहे. लटिका तुका लटिक्या सवे.
तोंड करू नका तिकडे बरोबर हैबतरावनं म्हणलं का प्रमाण काय होतं म्हणजे काही अज्ञानाच्या माध्यमातून आपण सगळेजण संसाराला खरं ठरवलं पण महाराज म्हणतात हा संसार निर्माणच झाला नाही वांझेची लेखा कैची लग्न पत्रिका नभी निळी भूमिका केवी कल्पुका सशाचे शिंग जसे निर्माण होत नाहीत आता सशाचे शिंग हैबतरावला फक्त माहीत असतील बाकी नाहीत कोणाला माहीत पुन्हा तुम्ही एक ते डॉक्टरचं औषध देताना कोणतं कानू भर झोपीमध्ये खावं लागते पुन्हा झोप पडून शेवयाच्या अगोदर आणि पावसात वाळू घालावं लागते हा शेवयाच्या अगोदर हे सगळे औषधं तुम्हाला माहिती आहेत ते काही निर्माण होत नाही रोग्याचं दुखणं काही राहत नाही तसं महाराज म्हणतात संसार निर्माणच झाला नाही तो आपलं गोमट काय करणार आहे महाराज संसाराकडे गेले पण संसारच निर्माण झाला नाही त्याच्यामुळे संसारही आपलं गोमट करू शकणार नाही दुसरे महाराज जीवाकडे गेले आपला विषय चालू आहे की अनंतर या अर्थानं म्हणजे नेमकं काय जीवा संसार गोमट करू शकत नाही जीवाकडे महाराज गेले पण जीवही अपूर्ण आहे महाराज जीवाकडे महाराज जीवाला जाऊन म्हणले आमचं काय करा गोमट करा पण जीवानं सांगितलं महाराज मीच अपूर्ण आहे मीच भगवान परमात्माचा अंश आहे दोन नद्या मिळून कधी समुद्र होऊ शकत नाहीत तसं दोन जीव मिळून कधी पूर्ण त्याला येऊ शकत नाही महाराज म्हणतात समुद्र हा समुद्रच असतो किती जरी नद्या मिळाल्या तरी तिचा समुद्र होऊ शकत नाही तसं ममे वंशे जीव लोके जीवभूत सनातन तो भगवान परमात्माचा अंश आहे तो अपूर्ण आहे आणि अपूर्ण वस्तू कधी आपलं गोमट करू शकत नाही संसार जड आहे जड वस्तू कधी आपलं गोमट करू शकत नाही तिसरी गोष्ट महाराज भगवान परमात्माच्या दारामध्ये गेले भगवंताला विनंती केली गोमटे ते करा माझे भगवान परमात्मानं सांगितलं तुमचं गोमट करण्याचं काय हरकत नाही पण मी फक्त दोघांकरताच येतो भगवान परमात्माला महाराज तुमचा आमचा पत्ताच नाही अजून एक तर म्हणले भगवान परमात्मा येतो आपला त्या दिवशी विषय झाला एक तर दुर्जना करता येतो नाहीतर फक्त सज्जना करता येतो एक तर संतान करता येईल एक नाहीतर हिरण्यकश्यपू करता येतील एक तर प्रल्हादा करता नाहीतर हिरण्यकश्यपू करता विचार जर केला तर आपण मनावर तितके सज्जनही नाहीत आता सज्जन नाहीत म्हणा तर सगळेजण कीर्तनाला आलोत आणि मनावे तितके आपण दुर्जनही नाहीत आपल्याला दुर्जनही म्हणता येणार नाही आणि सज्जनही म्हणता येणार नाही आपण मधातच अशा प्रकारचा आपला जन्म आहे म्हणून भगवान परमात्मा एक तर सज्जना करता सज्जनाचं तरी गोमट करेल नाहीतर रावणासारख्याचं तरी गोमट करेल महाराज म्हणतात तो तुमच्या आमच्या सामान्य करता कारण की आपला त्याला पत्ताच नाही अजून आपण कुठे येते म्हणून देवही आपलं गोमट करू शकत नाही पूर्णही आहे चेतनही आहे मग आपलं गोमट का करू शकत नाही महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा तुमच्या आमच्या करता येऊ शकत नाही एक तर साधूचा मान दिवशी दैत्याची कुळे नाशी धर्माशी नीतीशी शेजभरी आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी तीनही पर्याय शोधले संसाराकडेही गेले जीवाकडेही गेले आणि देवाकडेही गेले तीन पर्यायामध्ये जगद्गुरु तुकोबाराला समाधान झालं नाही चौथा पर्याय शोधला अनंतर या अर्थानं म्हणजे काय तर तीन पर्यायाच्या नंतर फक्त संत जगद्गुरु तुकोबाराला आपलं गोमट करणारे दिसले जगद्गुरु तुकोबाराने संतांना विनंती केली आता आम्ही बाकीचे सगळे पर्याय शोधून थकलो आता फक्त तुम्हीच कृपावंत Thank you.
सर्व पर्याय जिथे संपतात फक्त एकच पर्याय शिल्लक आहे. भगवान परमात्माही गोमट करू शकत नाही, जीवही गोमट करू शकत नाही, संसारही गोमट करू शकत नाही. फक्त एकमेव गोमट करणारे जर कोणी असतील आपल्या जीवनाचं तर ते फक्त संत येतं. अशा संतांच्या दारात जाऊन जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. तुम्ही साधू आहात, संत आहात. साधू हा शब्द सामर्थ्याचा वाचक आहे, संत हा शब्द सत्ता वाचक आहे, आणि कृपावंत हो जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संतांच्या एवढी कृपा आमच्या जीवनामध्ये कोणीच करू शकत महाराज देण भरलेले साधू संत माय बाप भावाचे मुख्य स्थान तुझे ते माहे तिही केले कृपादान नसती देवी नाग माया मोहनी रसिला शुभ झाले देव. तुम्ही संत माय बाप उपकार आपल्या जीवनामध्ये निस्वार्थ प्रेम निस्वार्थ कृपा करणारे फक्त संत चेत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात फक्त आणि फक्त तुम्हीच कृपावंत आहात आणि आमचे जीवलग आहात. आज बाळाभाऊ आपले सर्वांचे जीवलग होते. अशा प्रकारचं प्रेम त्यांनी तुमच्या आमच्यावर केलं आणि अशा प्रकारे महाराज म्हणतात आमचं काय करा गोमट करा अभंगाच्या ध्रुव खूप गोड अशा प्रकारचं काय नाही. आपल्या महाराज मी नेहमी सांगत असतो की आपल्या वारकरी संप्रदायातली ही जी गुणीजन मंडळी आहे ती खऱ्या अर्थानं आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. हे वैभव आपण जतन केलं पाहिजे. गोड अशा प्रकारचं काय नाही. गायनाचे रंगी
शक्ती अद्भुत हे अंगी हे तो देणे तुमची देवा घ्यावी अखंडित सेवा. महाराज संतांच्या चरणाजवळ जाऊन महाराज आपल्या अंतःकरणातील मागणी व्यक्त करतात. गोमते ते करा माग. नेमकं काय करायचंय महाराज? गोमत म्हणजे नेमकं काय? तुम्ही काही असं मागितलं बी नाही काही, आम्हाला हे द्या का ते द्या का ते द्या, याचा अर्थ नेमका काय करायचा आहे? गोमत करा मगापासून आपला विषय चाललाय, पण गोमत म्हणजे नेमकं काय आम्हाला कळायला पाहिजे. गोमत या शब्दाचा अर्थ महाराज जगद्गुरु तुकोबारायचे शब्द ज्या ठिकाणी पाहिजे त्याच ठिकाणी आहे. एका अभंगाचा जर विचार केला आपण 4000 अभंगापैकी प्रत्येक अभंग महत्वाचा आहे. नव्हे अभंगातील प्रत्येक चरण महत्वाचं आहे. त्याच्याने पुढे जाऊन चरणातील प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. प्रत्येक शब्दातील महाराज म्हणतात एक एक अक्षर महत्वाचं आहे. प्रत्येक अक्षरातील एक एक काना, एक एक मात्रा, एक एक वेलांटी त्या शब्दाच्या ठिकाणी जर आपण आपल्या मनानं त्याच अर्थाचा जर शब्द ठेवला तर त्याचा अर्थ लागत नाही. अशा प्रकारच्या अभंगाची रचना आहे महाराजांच्या. महाराज म्हणतात गोमटे ते करा माझे. काही काही अर्थ 3 प्रकारचे अर्थ सांगितले महाराज श्रुतीमध्ये. स्पष्टार्थ श्रुती, एक आहे अस्पष्टार्थ श्रुती आणि एक आहे संदिग्ध श्रुती. 3 प्रकारचे अभंग आहेत महाराजाचे. स्पष्टार्थ श्रुती म्हणजे काय? काही अभंग आपण नुसते वाचले कीच लक्षात येते. हे चिदान देगा देवा तुझा, याच्यातून महाराजांना काय मागणी करायची पाहिल्याबरोबर म्हणजे स्पष्टार्थ श्रुती. स्पष्टार्थ श्रुती ज्या ठिकाणी आली त्या ठिकाणी महाराज म्हणतात शब्दाचे अर्थ आपण बघितले पाहिजे. त्याच्याही पुढे जाऊन महाराजांचे अभंग अस्पष्टार्थ येतं. अस्पष्टार्थ श्रुती म्हणजे असे जर अभंग असतील तर त्या ठिकाणी महाराज म्हणतात प्रकरण बघितलं पाहिजे, नेमकं काय चालू येते. महाराजांना नेमकं अभंगातून संपूर्ण अभंगात प्रकरण काय आहे हे आपण बघितलं पाहिजे. कधी कधी महाराज म्हणतात आता तुझं कळेल ते करी, तारीशी तरी तारी, जवळी अथवा दुरी करी, झाली संसारी अथवा नको. या अभंगातून महाराजाला काय सांगायचंय पाहिल्या कळत नाही, अस्पष्ट अर्थ आहे त्याच्यातला. पण पुढचं प्रकरण काय महाराज म्हणतात शरण आलो नेनतेपणे, मी देवा तुम्हाला शरण आलो हा विषय त्यांना सांगायचा. तुम्हाला जे करायचंय ते चांगलं करा आमचं. म्हणजे कधी कधी आपल्याला शब्द जर लक्षात नाही आले तर प्रकरण बघावं लागेल ना. 1 मिनिटामध्ये दृष्टांत सांगून मी पुढे जाईन आपल्याला कळण्याकरता. एक माणसानं काय केलं माऊली महाराज, दवाखान्यामध्ये गेला आणि दवाखान्यात औषध घेतलं त्यानं खोकल्याचं. त्याच्यावर लिहिलेलं होतं जेवणानंतर 2 चमचे घेणे, पण काय घेणं हे काही सांगितलं नव्हतं. ते जरा जे होतं बुद्धिवादी होतं. यानं काय विचार केला आपण जेवण करू आणि नंतर हे औषध घेऊ. आता जेवण केल्याच्या नंतर यानं काय केलं महाराज, जेवण झालं चांगल्या हॉटेलमध्ये, जेवण झाल्याच्या नंतर 2 चमचे घेतले आणि खिशामध्ये ठेवले. 2 चमचे. आता समोरचा तो दुकानदार बघायला हॉटेलचा मालक, बिल झाल्याच्या नंतर त्या हॉटेलचा मालक म्हणला हे चमचे तुम्ही आमचे कशाला घेतले, हे चमचे आमचे आम्हाला लागतात म्हणले. हे दुसरं गिराईक आलं की आम्ही धुत नाहीत काय नाहीत काय करतो तसे दुसऱ्या माणसाला देऊन टाकतो, हे चमचे आमचे आम्हाला. ते म्हणला मी काय तुमची चोरी केली नाही. अहो चोरी नाही तर काय म्हणलं तुम्ही दिवसा ढवळ्या घ्याले ना ते आमचे चमचे, चोरी नाही ना आणखी काय डाका टाकता का आणून आमच्या हॉटेलवर. ते म्हणला चोरी कशाला म्हणतात, मी बी वकील शिकलेले म्हणे, मी बी LLB झालेले, पण काही कारणास्तव वकील झालं नाही म्हणे. म्हणला बरं झालं वकील झालं नाही, माझ्या हॉटेलीत आला इथं वकील झालं नाही म्हणे. पण चोरी म्हणजे काय तर मालकाच्या अप्रत्यक्षपणे मालकाला माहित न होता जी वस्तू घेतल्या जाते तिला चोरी असं म्हणतात. जरा आवाजाचा बरोबर करा, आम्ही आमचं टायमात संपणार, काही काळजी करू नका. थोडं बरोबर करा. आता मला लक्ष ते आवाजावर नाही, मग इकडे कीर्तनावर चालू आहे, मग पण मिळत लागेल. थोडं बरोबर करा का टाइम संपला आपला. होय घरी तर 3 वाजले दिसायचे, माग पाहतो ते बी मिळालं. काय चालू होतं आपलं कीर्तन. हे तर सगळ्या गावालाच माहिती ना. चमच्याचं चालू होतं, चमच्याचं बरोबर आहे. त्यानं काय केलं ते म्हणा चोरी नाही, मी तुमच्या डोळ्यात देखत घेतलं ना. अहो पण कशाला घेतलं तुम्ही. ते म्हणलं मी कशाला चमचे घेतले, डॉक्टरला जाऊन विचारा. ते म्हणलं डॉक्टरला कशाला विचारू. ते म्हणलं याच्यावर लिहून दिलं ना त्यानं वाचलं जेवणानंतर 2 चमचे घेणे. अरे ते मला 2 चमचे घेणे गांधरा तुला कळतं का काय घ्यायचं ते म्हणलं काय घ्यायचंय. ते म्हणलं जेवणानंतर 2 चमचे काय औषध घ्यायचंय. आता आपले काबरा नाही का सांज परबती त्याचं त्याला मिळ लागतं ते. तसं मला जेवणानंतर काय घ्यायचं 2 चमचे औषध घ्यायचंय.
तसं काही काही अर्थ जर आपल्याला नाही कळाले तर त्याचं प्रकरण बघावं लागेल मागचं पुढचं. जरी त्याच्यावर लिहिलेलं असलं 2 चमचे घेणे तर 2 चमचे औषध घेणे हे आपल्याला स्वतःहून लावावं लागेल त्याच्यामध्ये. तसं जगद्गुरु तुकोबाराय अस्पष्ट अर्थानं काय अभंग येतं त्याच्यामध्ये मागचं आणि पुढचं प्रकरण बघावं लागेल. काही काही वेळेला महाराज म्हणतात संदिग्ध श्रुती येतात. संदिग्ध म्हणजे संदिग्ध जर श्रुती असेल तर मागचे पुढचे शब्द बघून मागचं पुढचं प्रकरण बघून त्या अभंगाचा अर्थ लावावा लागेल. जगद्गुरु तुकोबारायला जर गोमटे ते करा माझे हा शब्द जर वापरायचा असेल तर महाराजाला पुढचा सगळा अभंग आपल्याला बघावा लागेल. महाराज म्हणतात तुका म्हणे सोडिल्या गाठी आमच्या अंतःकरणातील चिदचिद ग्रंथी सुटलेले आहेत. आता आमच्याजवळ सांगण्यासारखं काही उरलं नाही आणि आमची कृपा तुम्हीच करू शकता. म्हणजे महाराजांना म्हणायचं काय गोमटे करा म्हणजे जे तुम्ही जे करताल तेच आमचं गोमट आहे. विठ्ठल विठ्ठल आम्ही जे मागू त्याच्यापेक्षाही देणारे संत महाराज खूप येतात. आमच्या मागणीपेक्षाही भरभरून देणारे संत होतं. म्हणून संतांच्या चरणाजवळ महाराज म्हणतात तुम्ही जे करता का त्याच्यातच आमचं हित आहे. आई वडील जे करते तेच लहान मुलाचं हित असते. महाराज नुकतंच जन्मलेलं बाळ औषध घेताना ते रडत आहे पण आई वडिलांना माहित असते या औषधामध्ये याचं हित आहे. हे औषध याला पाजलंच पाहिजे. तसं तुमची आमची बुद्धी संतांच्या बुद्धी एवढी प्रखर नाही. संत महात्मे जे करते ते खऱ्या अर्थानं गोमट आहे. ते जे देते त्याच्यामध्ये आपलं हित आहे. एका घरी असंच फळं विकणारी एक बाई आली. महाराज म्हणतात फळं विकणारी बाई आली आणि तिच्याकडे बोरं होते. बोरं विकत असताना घरामध्ये आलेली आहे. घरी आल्याच्या नंतर दररोजचं येणं जाणं होतं. त्या घरी 3-4 वर्षाचं ते लहान लेकरू होतं. त्या लहान लेकरावर प्रेम जडलं त्याचं आणि लहान लेकरू पाहिल्याच्या नंतर हिनं स्वतःहून सांगितलं काय कर बाळा तुला जेवढे बोरं घ्यायचे ते तेवढे बोरं घेऊन टाक. तुझ्या वंदळीनं बोरं भरून घे. त्यावेळेला ते पोरगं म्हणलं मी घेणार नाही एकही बोर घेणार नाही. आईही म्हणाली घी बोरं ती बाईही म्हणाली बोरं घे पण याचा स्वाभिमान जागा झाला. ते म्हणला मी आपल्या हातानं लोकांचं काहीच घेत नाही. मी माझ्या हातानं तुम्ही जे देता त्याच्यात मी समाधानी. बराच वेळ विनंती केली पण त्यानं काही घेतलं नाही. मग त्यावेळेला या बाईनंच महाराज वंजळ भरून बोरं काय केले याच्या हातामध्ये दिले. याच्या हातातही बसनच दोन्ही खिसे भरले. वरचा खिसा भरला वंजळही भरली. घरातून थाटी आणली त्या थाटीमध्ये टाकली. बाई निघून गेल्याच्या नंतर त्याच्या आईने विचारलं मगापासून ती बाई विचारू लागली का घेत नव्हता तू बोरं. त्यानं सांगितलं महाराज तो म्हणला मी जर माझ्या हाताने जर बोरं घेतले असते तर एवढे बोरं आले असते का आपल्याजवळ. मी जर माझ्या हाताने घेतले असते तर माझे हात केवढे येतं. माझ्या खिशातही ते बोरं त्या ठिकाणी समाविष्ट झाले असते. पण तिनं जे दिले बोरं तिच्या हाताने दिले. माझे दोन्ही खिसे भरले. वरचा खिसा भरला वंजळी भरली आणि घरातली थाटीही भरली. दृष्टांत संपला माझा. आपण जे मागणार आहोत महाराज आपलं मागणं किती आहे. असून काय तर संसारिक मागणे आहेत आपल्या पण संत महात्मे जे देतात महाराज ते आपलं जीवन महाराज म्हणतात भरून उरला एवढी मागणी संत देतात. असं एवढे देणारे संत आहेत. उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत कल्पतरू कामधेनु चिंतामणी याच्याही पुढचं संतांचं देणे या संताचे
वा वा. राम भक्तांना हायगाई केली पण राम भक्त मध्ये माझ्यात काम मुळावा. या या इथं नाही नाचल्यावर घरी नाही नाचावं लागते. पुन्हा आता लक्ष्मीचा बाजार आलाय पुन्हा बापा बापा. पुन्हा नेमकं बाजारामध्ये आपण सगळ्या वस्तू आणाव आणि नेमकं जी वस्तू नाही तीच वस्तू बाया विचारतात. किती बाजार आणला टकऱ्या तरी काय म्हणतात, ही वस्तू आणली का नाही, चव आली तुमच्या बाजाराला. तसं आहे राम भक्ताचा खूप महाराज उत्साह आहे त्याला. हो मस्त आहे. या या संताचे हे देणे कल्पतरू होणी दुने परिसा परिस आघात देणे चिंतामणी ठेगना. महाराज म्हणतात किती देणे संतांचं या जगावर. कल्पतरू कामधेनु चिंतामणी ह्या फक्त आपल्याला काय करतात, कल्पतरू हे कल्पना जेवढ्या केल्या तेवढंच देते. कल्पतरू खाली फळे येते मागितली. पण संत महात्मे कल्पतरू कल्पना करणार देतो, पण संत महात्मे निर्विकल्प परमात्म्याची प्राप्ती करून देतात. म्हणून कल्पतरू कमी आहे. चिंतामणी महाराज म्हणतात जेवढं चिंतन केलं तेवढं चिंतामणी देतो, पण संत महात्मे अचिंत्य परमात्म्याची प्राप्ती करून देतात. म्हणून चिंतामणी ठेंगण आहे. पुन्हा आणखी काय, कामधेनू. कामधेनू सुद्धा महाराज म्हणतात ज्या कामना आहेत आपल्या त्या पुरवणारी कामधेनू, पण निष्काम परमात्मा प्राप्त करून देणारे संत. म्हणून कामधेनू हे कमी आहे. ह्या सगळ्या उपमा ज्या आहेत महाराज म्हणतात त्या संतांपुढे कमी येतात. म्हणून त्यांच्या समोर आपण काहीच मागायचं नाही, फक्त काय करायचं, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी. आम्ही आमच्या जीवनातलं सगळं ओझही टाकलं आणि भारही टाकलं. आता पुन्हा दोन एकाच अर्थाचे शब्द आले. विचार जर केला तर अभंग खूप गहन आहेत महाराज. आपण लौकिक अर्थानं बघतो महाराजांच्या अभंगात, पण एका एका अभंगावर चिंतन करणारे आपण महात्मे बघितले. एका अभंगावर 4 महिने चिंतन करणारे, एका ओळीवर 4 महिने चिंतन करणारे महात्मे. तर त्यांचं जर आपण हे श्रवण केलं तर खऱ्या अर्थानं आपलं जीवन धन्य होईल. भार म्हणजे काय तर महाराज म्हणतात भार जो आहे अहंकाराचा भार आहे आणि ओझ काय आहे ते कर्माचं ओझ आहे. महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये आता अहंकाराचा भारही आम्ही तुमच्या जीव येतो टाकला आणि आमच्या जीवनामध्ये कर्माचंही ओझ भार ओझे तुम्हाशी. अशा प्रकारचं आणि आमच्या अंतकरणात आता काहीच आम्ही शिल्लक ठेवलं नाही. या अभंगाच्या 3ऱ्या चरणात
वंचिले ते पायापाशी आम्ही आमच्या अंतःकरणातील भाव तुमच्या पायाजवळ ठेवलेला आहे. आमच्या आता अंतःकरणात काही शिल्लक नाही, पायाजवळ तुमच्या भाव ठेवला. साधू संतांचे असतील किंवा देवाचे असतील, महाराज पायाला फार किंमत आहे. पाय असेल, चरण असेल किंवा पद असेल, तिन्ही शब्द एकाच अर्थाचे येतात. पद, पाय आणि चरण हे म्हणजे देवाचा असो का संतांचा असो त्याला स्वरूप म्हटलेलं आहे. तुमचे पाय आमच्या अंतःकरणामध्ये राहू द्या. भगवान परमात्माच्या पायाचीच मागणी तुकोबाराने केली आहे. माझे चित्त तुझे पायी किंवा देखील तुमचे चरण निवांत राहिले पण कासया जे प्राण आपला त्याचे माये देखील तुमचे तोंड असं नाही म्हटले महाराज. तुमचे पाय महत्वाचे आहेत, संतांचे असो किंवा देवाचे असो. खूप गुरु दृष्टांत एके ठिकाणी आला, तेवढा दृष्टांत सांगून आपला सेवा समाप्त करू. पायाला किती महत्व आहे, देवाचे असो का संतांचे असो. महाराज एका माणसाकडे शेळ्या होत्या बरं का, हैबत महाराज, शेळ्या, आणि 1000 शेळ्या होत्या त्याच्याकडे. पूर्वीचा काळ. पायाला किती महत्व आहे, पायाचं नेमकं काय सामर्थ्य याच्यावर सांगतो मी. आता शेळ्याची जात महाराज किती जरी दिवसभर चारली तर पोट भरतं का तिचं? किती चारा. तसे आपले इंद्रिय येतं, ज्ञानोबराय म्हणतात जसे शेळ्याचं चरण आहे तसं तुमचे आमचे इंद्रिय येतं. ते इंद्रिय एका ठिकाणी थांबत नाहीत. महाराज म्हणतात जशी शेळी 12 कोस का काहीतरी फिरती म्हणा एक शेळी चारत असताना. पहिले लोक सांगतात. आता ते किती जरी चालली तर एका राजानं काय केलं, चालतं चालतात मधात आलं म्हणून सांगायला. बरं जाऊ द्या, सांगतच नाही. सांगू का कसं होय, कर म्हणा ती आकारण काय करायचं सांगतोच. बरं जाऊ द्या. एका राजानं आपल्या मुलीचं लग्न ठरवलं हैबतराव. आता राजाला सांगणार आहे तुमच्यासारखा हुशार होता. मुलगी म्हणले तुम्हाला द्याची तर आमचं एक काय का म्हणले, काय करा, जो माणूस दिवसभर शेळी जगून आली त्याला मुलगी देऊन टाका. दौंडी दिली महाराज. दौंडी दिल्याच्या नंतर सगळे पोरत लागले ना, शेळ्या विकत घ्याला. एक दरी बोरी म्हणता चट बाजारात धुंडून काढली. याच्या बापाला मिळत नाही ना शेळीचं चरण कसं असतं ते. जे रांग लागली राजानं ठरवला तो दिवस. या दिवशी म्हणले रविवारी 4 वाजता तुमच्या शेळ्या घेऊन यात. हो, पंच कमिटीचा निर्णय. हा बोला ना. हा तसं पंच कमिटीला कलाकार असते. पंच कमिटीला जे करायचं ते पंच कमिटीचा निर्णय अंतिम राहील. पंच कमिटीनं महाराज हिरवागार असा ताला घेतला होता हातामध्ये. पंच कमिटीनं ठरवलं. शेळी आली बरोबर चाऱ्याला काय कोणाली तोंड लावू लागली. पंच कमिटी म्हणली तुमची शेळी जगली नाही. अरे हे म्हणलं दिवसभर चारून आणली, धुवून आणली तरी जगली नाही. कस काय? आम्ही म्हणालो ना जगली नाही. चाऱ्याला तोंड लावलं याचा अर्थ शेळी जगलीच नाही. आता सगळेजण बेजार. एक जणांना ठरवलं. हैबतराव सारखा हुशार होतं ते, कीर्तन ऐकलेलं. त्यानं ठरवलं महाराज त्यानं शेळी चारलीच नाही. राम भक्त सारखं का तुमच्या दोघांचं ठरवा नेमकं आधी काय करायचं. लग्न कोणाला करायचे. यानं महाराज काय केलं, असं दांडकं घेतलं. दांडकं निबद्धक असं येळूच. यानं चारली नाही काहीच नाही. हे म्हणला जर राजाच्या मुलीसोबत लग्न केलं तर पठ्याचं नाव राम भक्त नाही. ठरवलं महाराज. सकाळी इकडं पाला एका हातात आणि दांडक एका हातात. पाला दाखिनं इकून. हो बर. हो, पाला दाखिनं दांडक हाणं. हो, दिवसभर महाराज त्यानं शेळी ठोकली ना. 4 वाजता शेळीनं पाल्याकडे पाहणं सोडून दिलं. आता म्हणला खऱ्या अर्थानं जगली का. आता नेऊ लागला राजाकडे. सगळे जे द्वारातली माणसं होती ते म्हणले अरे
मागच्या ती आधीच्या म्हणले चारून आणले आणि तो आता उपाशीच आणली एकूण दाबण खुपशील ते म्हणला बाकी तुम्ही काही सांगू नका मला, तुम्ही फक्त आता डीजेची तयारी करा. नाही तर राजाच्या मुलीसोबत लग्न केलं तर मग मला म्हणा. त्यानं नेली महाराज. बरोबर याच्या हातात दांडक होतं ना, शेळी अशी दांडकेकडे पाहू लागली. शेळीला वाटलं आता इकून पाला दिसला, शेळीनं इकडं मुडकं फिरलं. ते पंच कमिटी म्हणले जगली. हे म्हणला तुम्हाला कळते गांधर. तशी शेळ्याची जाते. 1000 शेळ्या होत्या त्याच्याकडे. टाइम कमी राहिला आपला. 4 तासताना महाराज शेळीनं संध्याकाळचा टाइम शेळ्या येत असताना एका याच्यामध्ये तोंड खुपशिलं. यानं हातात दगड घेतला त्या शेळ्यावर आणि त्या शेळीनं मारला. मारल्याबरोबर तिचं तंगड तुटलं. ती मोडून पडली याच्या लक्षातच नाही. एवढ्या मोठ्या शेळ्याच्या मध्ये कोणती मोडून काय झाली. बाकीच्या शेळ्या गावाकडे आल्या. पण रात्र झाली. शेळीनं विचार केला आता आपल्याला मालक काही येऊ शकत नाही. शेळीनं विचार केला आपला जीव आपण वाचवला पाहिजे. रात्रीच्या वेळेला काय केलं आपल्याला हे हिंस्र पशु खाऊन घेतील याच्याकरता काय केलं शेळीनं हुशारी केली. बाजूला एका सिंहाच्या पावलाचा ठसा होता. पायामध्ये किती सामर्थ्य याचा विचार सांगालो मी. सिंहाच्या पावलाचा ठसा होता. ती शेळी फरकत त्या पावलाच्या आश्रयाला आली आणि पाऊल जवळ केला तो सिंहाच्या पावलाच्या आश्रयाला आली. बरोबर 10 वाजता लांडगं आलं, वासनच आलं ते आणि शेळीला उपदेश करू लागलं. एरवी मी तुला खाणार आहे म्हणले, एरवी तू मरणारच आहे पण मी तुला खाणार आहे, माझा प्राण तरी वाचेल. शेळी म्हणली खाचं तर खा दादा, काही माझं म्हणणं नाही, पण एक काम कर म्हणले, खाण्यापूर्वी या पावलाकडे बघ, हा पाऊल कोणाचा आहे ते. लांडग्यानं बघितला तो पाऊल सिंहाचा होता. हे तर म्हणलं सिंह हा जंगलाचा राजा आहे, याचा पाऊल आहे. हो म्हणले जंगलाचा राजा आहे, आपल्या राजे साहेबाची मी शिकार आहे. त्या राजे साहेबानं मला इथे टाकलेलं आहे. तू जर मला खाल्लं तर माझं काही होणार नाही, पण उद्या जर राजाला कळलं तर राजा काय करेल, तुझा प्राण घेईल. खाचं तर खाय. त्यावेळेला लांडग्यानं विचार केला राजाची शिकार आपण खाता कामा नये. लांडगं निघून गेलं. शेळीच्या लक्षात आलं आपण पायाचा आश्रय केला, आता आपल्याला मरण येऊ शकत नाही. दुसऱ्यावर तळस आलं, तिसऱ्यावर वाघ आला, तिघालाही पाऊल दाखिला. आणि चौथ्या वेळेला राजा ज्या वेळेला सिंह सकाळी 4 वाजता सिंहाला स्वतः सांगितलं तिने, महाराज मला खाचं तर खा, पण तुमच्या पावलामध्ये ती सामर्थ्य आहे, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. तुमच्या पावलात तो जर महिमा असा असेल, तुमच्या पावलानं मी आतापर्यंत वाचले महाराज. 10 वाजल्यापासून अनेक प्राणी आले पण मला कोणी मारू शकलं नाही. तुमच्यामध्ये किती सामर्थ्य असायला पाहिजे. सिंहाच्या ही गोष्ट लक्षात आली. शिवानं आता सिंह राजा म्हटल्यानंतर राजानं हत्तीला बोलवलं, सुखरूप शेळीला शेळीच्या घरी पोहोचवलं. दृष्टांत संपला. मला सांगायचं काय, पायामध्ये एवढं सामर्थ्य आहे सिंहाच्या, तर मग भगवान परमात्माच्या किंवा संतांच्या पायामध्ये किती सामर्थ्य असेल. काळरूपी लांडगा येऊ द्या, काळरूपी तळस येऊ द्या, काळरूपी वाघ येऊ द्या, आपल्याला कोणालाच मारण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये नाही. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी रावस. म्हणून संतांच्या पायाचा आश्रय तुम्ही आम्ही केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, वंची लेते पायापाशी आणि नाही अशी वेगळे. संतांचे पाय सोडून आम्हाला दुसरं काही वेगळं नाही. आणि आता आमच्याजवळ दुसरं काही सांगण्यासारखं वेगळं राह नाही. का तर आमच्या अंतःकरणातील चिरचिर ग्रंथी सुटलेले आहेत. अभंगाचे शेवटचे चरण.
सर्वजण एकदा हात वर करा. आमच्या भजनी मंडळी खूप सुंदर प्रमाणे म्हटले 2 मिनिटं आपण त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करू आणि 5 मिनिटात आपली सेवा समाप्त करू.
तुका म्हणे सोडल्या गाठी दिली मिठी पायाशी. जगद्गुरु जगद्गुरु गाठी सुटल्याशिवाय पायाला मिठी मारता येणार नाही महाराज म्हणतात. बंधनापासून उकलल्या गाठी परिणाम काय झाला घेता आली मिठी सावकाश. आपल्या अंतःकरणातील ज्या चिदचिद ग्रंथी येतात त्या सुटल्याशिवाय भगवान परमात्माच्या पायाला मिठी मारता येणार नाही किंवा संतांच्या पायाला सुद्धा मिठी मारता येणार नाही. सप्त ग्रंथी आहेत महाराज म्हणतात आपल्या अंतःकरणामध्ये. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, अहंता आणि ममता ह्या गाठी सुटल्याशिवाय आपल्याला भगवान परमात्माच्या पायाजवळ जाता येणार नाही किंवा संतांच्या पायाजवळ जाता येणार नाही. संदेहाच्या सुटल्या गाठी आणि झालो पोटी शीतळ. आमच्या अंतःकरणात शीतलता आली. आमच्या अंतःकरणातील गाठी सुटलेले येतात. अविद्या, अस्मिता ह्या ज्या गाठी येतात आपण भागवत सगळ्यांनी ऐकलेले. गोकर्णानं काय केलं, धुंधुकारीचा जो प्रवेश झाला होता तो बांबूमध्ये झालेला होता. 7 गाठी होत्या त्याला. दररोज एक एक ग्रंथीचा भेद व्हायचा आणि ग्रंथी भेद झाल्याच्या नंतर धुंधुकारीला नेण्याकरता विमान आलं. विगता मानह इति विमानह म्हणजे मान सन्मानाची अपेक्षा अंतःकरणातून निघून गेली. गाठी फुटण्याचा परिणाम आहे. तसं महाराज म्हणतात तुका म्हणे सोडल्या गाठी दिली मिठी पायाशी. तुमच्याच कृपेनं आमच्या ह्या अंतःकरणातील गाठी फुटल्या आणि आता आम्ही तुमच्या पायाला मिठी मारलेली आहे. संतांच्या पायाला मिठी मारलं की आपलं जीवन धन्य होते. महाराज म्हणतात गोमते ते करा माझी झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करू. सेवेचं प्रयोजन आपल्या सगळ्यांना माहित आहे. आपल्या भागातील रत्न असणारे मी सांगत होतो की 14 टाळकरीच आहेत हे सगळे जण आणि ज्यांनी हरिभजन हे धोरले चुकविला त्यांचं स्मरण करणं हे तुम्हाला आम्हाला पुण्यवान करणार आहे. त्यांच्या स्मरणार्थ हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपूर्ण जाधव परिवाराच्या वतीने आयोजित केला. जाधव परिवाराकरता एकदा आपण सर्वजण टाळ्या वाजवा. त्यांची ही परंपरा यापुढेही हा सर्व परिवार चालत ठेवील. संपूर्ण गावकरी मंडळीही चालत ठेवतील आणि खऱ्या अर्थानं ही भूमी भाग्यवान आहे की त्यांचे चरण रज या भूमीला लागलेली. संत चरण रज लागता त्यांनी जीवनामध्ये निष्काम अशा प्रकारचा परमार्थ केला. कधीच कोणत्या गोष्टीची अपेक्षा नाही केली. निरपेक्ष अशा प्रकारचं प्रेम सगळ्यांना केलं. आणि मी सांगत होतो की त्यांना दृष्टी नसून सुद्धा काकडा पाठ होता, हरिपाठ पाठ होता. नित्य नियमानं काकडा घ्यायचे, हरिपाठ घ्यायचे आणि कीर्तनावर एवढं प्रेम होतं महाराज त्यांचं. कीर्तनकार कोणताही असो त्यांच्या समोर येऊन बसायचे. ज्या ज्या वेळेला त्यांची प्रतिक्रिया कीर्तनकाराला नेहमी द्यायचे. कीर्तनावर प्रेम होतं, परमार्थावर प्रेम होतं. कोणत्याही प्रकारची असूया नव्हती महाराज या सगळ्या मंडळीकडे. कोणत्याही बद्दल कोणाबद्दल तिरस्कार नव्हता. इतकं निष्ठावंत रत्न असणारे आपले बाळाभाऊ महाराज भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ ते नक्कीच पोहोचले आणि आज स्वर्गातून ते आपल्याकडे बघत असतील. माझ्या पश्चातही माझ्या लेकरांनी माझा सोहळा थाटामाटात केला आणि आज तुम्ही जी गावची जी परंपरा आहे मी खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान आहोत की तुमच्या गावामध्ये नेहमी हे आपले जे ग्रुपच आहे महाराज दहेगाव असेल, घागरा असेल, हे शंकराला असेल, कुराडी, भोशी हे सगळे गावं एका याच्यामध्ये गुंतलेले. तर संतांचा या ठिकाणी आश्रय राहिलेला आहे. परभणी जिल्हाच आमचे शब्द प्रभूला मी सगळं सांगितलं. महाराज जगन्नाथ महाराजाला सांगितलं आमच्या 12 गावामध्ये आमच्या जिल्ह्यातच हा परमार्थ आहे. त्यांचं एक वाक्य अतिशय महत्वाचं होतं. ते म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये ही संत मंडळी जन्माला आली म्हणून परभणी जिल्ह्याचा बीड जिल्हा झाला नाही. आज बीडची अवस्था बघा आणि आपल्या जिल्ह्याची अवस्था बघा. आज बीडमध्ये काय अवस्था आहे. असो आपल्या भागातल्या संतांनी गावोगावीचे संत आहेत. प्रत्येक गावामध्ये संत झाले आपल्या इकडे आणि या संतांनी तुम्हाला आम्हाला एक मार्ग दाखवला. मार्ग दावणी गेले आधी त्याच वाटानं तुम्हाला आम्हाला जायचे. ही सगळी भजनी मंडळी अतिशय गोड अशा प्रकारचे गुणीजन टाळकरी मंडळी आता एक एकाहुनी पली. उद्धव महाराज येतं, माऊली महाराज येतं, आमचे वडीकर महाराज येतं, त्याच्यानंतर माऊली महाराज वाघीकर येतं, हरिभक्त पारायण आसाराम महाराज येतं, आमचे रामभक्त येतं, हैदत महाराज येतं, गजानन महाराज, पुन्हा अशोक महाराज आपल्या गावातील, पुन्हा हे दत्ता महाराज येतं, पुन्हा पिंपळगावचे महाराज येत आणि तुम्ही पण महाराजच येतं. त्याच्यामुळे ही सगळी महाराज मंडळ आणि श्रोता मंडळ ही सगळी महाराज मंडळी. आता विचार केला तर भागवताचार्य सुद्धा महाराज येतं. ते पटका पण घेऊन आले होते पण आता म्हणलं लागू द्या महान नंबर कस तरी यावं. खूप प्रेम आहे महाराजाचं. असो तुमची सेवा उत्तरोत्तर वाढत जाणार आहे महाराज. तुमचं वजन कमी जरी असलं तरी परमार्थिक वजन खूप मोठे आहे. आमच्यावर आशीर्वाद आहे महाराजाचा खूप. सगळी महाराज म्हणजे दीपक महाराज येतं, आमचे घागरेचे यादव महाराज येतं. तिकडच्या सप्त्यामध्ये हरिभक्त पारायण यादवराव महाराजाचा खूप मोठा वाटा आहे आणि या
यांच्यामुळे हा त्या ठिकाणी सत्ता उभा राहिला. उपस्थित आता सगळी काहीची बरीच मंडळी आहे, सगळे प्रेमळ मंडळी आमचे शंकराचार्य महाराज आहेत आणि विशेष करून सज्जन महाराजांसाठी टाळ्याच वाजवावं लागतो. तरुणाला लाजेल असा उत्साह आहे महाराज. आता युट्यूबचं बऱ्याच जणांना मिळ लागत नाही, पण त्यांचे किती किती हजार झाले महाराज? 45,000 सबस्क्रायबर. आता ते आपल्याला नाही मिळ लागत त्याचा, ते त्यालाच मिळ लागतंय. ते तुमचे सबस्क्राईब महाराज बाळाभाऊ महाराजाच्या आशीर्वादानं पुढच्या पुण्यतिथी लोक 1 लाख नक्की होतील. कारण की आता वाईट गोष्टी समाजापुढे चालल्यात, पण चांगल्याही गोष्टी समाजापुढे मग पारायण असतील, कीर्तन असतील, आपल्या परिसरातले सगळे त्यांना उल्हास आहे महाराज. खूप मोठा कॅमेरा पण आणला त्याने, मोबाईल महागाचा आणला, सगळे माईक सिस्टीम आता आज त्याचीच माईक सिस्टीम आहे. म्हणून महाराजांसाठी खूप खूप या ठिकाणी संतांच्या चरणी हे आहे विनंती आहे. त्यांची उत्तरोत्तर प्रगती तर झालेलीच आहे आणि असे सबस्क्रायबर वाढावे आपल्या हातूनही खऱ्या अर्थानं समाज सेवाच आहे. ज्या घरी बसणाऱ्या मंडळी करता महाराजाचं युट्यूब चॅनलचं नाव आता फुकट बघू नका बरं का. नुसतं कीर्तनात बसले तर टाळ्या वाजल्या पाहिजेत आणि मोबाईलवर जर एखादं कीर्तन त्याच्या ऐकलं त्याचं सबस्क्राईब केलं पाहिजे नाही का महाराज. आपल्या चॅनलचं नाव सज्जन महाराज पदई. पाहता पाहता सबस्क्राईबचं बटन दाबा म्हणजे त्याला तेवढे सबस्क्राईब वाढतील आणि संतांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमाग आहे. म्हणून आता इकडे आमचे रामभक्त येतं हैबत महाराज आणि मृदंगाचार्य तुकाराम महाराजांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. खूप जोर अशा प्रकारचं वादन आहे. तुकाराम महाराज येतं, आमचे संतोष महाराज येतं, इकडे विष्णू महाराज भांबले येतं, दत्ता महाराज, आपली सगळीची सगळी महाराज मंडळी आणि विशेष आपल्या सगळ्यांचं प्रेम बाळाभाऊ महाराजावर होतं. म्हणून जास्त न लांबवता आता या ठिकाणी फुलं वाटत असत, फुलं वाटत अभंग घेऊ, पुष्पवृष्टी करू, आरती करू आणि नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम घेऊ. ज्ञानेश्वर महत्वाचं एकदा माईक सिस्टीम आमच्या दत्ता महाराजांची याच्याकरता एकदा जोरात टाळ्या वाजवा. सुरुवातीला आपलं सरकार पेढे होतं पण नंतर पाठिंबा बराच मिळाला, बाहेरून का होईना पण चांगला पाठिंबा. जनरेटर आणलं त्यांनी, खूप सुंदर माईक सिस्टीम आहे. आता 2 मिनिटांमध्ये फुलं वाटूस तर गुणीजन टाळकरी मंडळी आलेली चाल होईल आणि म्हणा 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 चाल म्हणा.